आपल्या वैद्यनाथाच्या परळी या नगरी बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरचं अत्यंत देखणं सुंदर आणि आपल्याला ज्ञान देणारं असा पशुधन एक्सपो होत आहे। मी याला महापशुधन एक्सपो असं नाव दिलेलं आहे। आणि या महापशुधन एक्सपोला आमचे सन्माननीय लोकप्रिय अत्यंत कष्टाळू सदैव घड्याळाच्या काट्याप्रमाणे काम करत असणारे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आवर्जून यावं ही माझी इच्छा, माझा हट्ट होता आणि ते आज आलेले आहेत। तुमच्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ आले आहेत, त्यामुळे जोरात टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करा। मंचावर विराजमान आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं ते माझे बंधू आमदार धनंजयजी मुंडे, मंचावर उपस्थित आमच्या बाजूच्याच मतदारसंघाचे आमदार रत्नाकरजी गुट्टे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, मंचावर उपस्थित अक्षय मुंदडा, कारण आमच्या नमिता मुंदडा स्टडी टूरसाठी बाहेर देशात गेलेल्या आहेत विधानसभेतर्फे, आमच्या परळीच्या प्रथम नागरिक पद्मश्री धर्माधिकारी, मंचावर उपस्थित माजी आमदार बदामराव पंडित, केशवदादा आंधळे, गोविंदराव केंद्रे, संजय दौंड, आता आमच्या बरोबर जॉईन झालेले एक युवा नेतृत्व योगेश क्षीरसागर, आमचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, आमचे बाळराजे पवार ज्यांनी नगरपालिका आमची जोरात निवडून आली, आमच्या नगराध्यक्ष गीताभाभी पवार, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आणि माझे इथे ह्या पशुधन महाएक्सपोला यशस्वी करण्यासाठी ज्यांनी खूप मोठं योगदान दिलं ती माझी पशुधन या पशुसंवर्धन विभागाची मोठी जी सर्व टीम आहे त्यांना लीड करत असणारे आमचे सचिव डॉक्टर रामास्वामी, आमचे कुलगुरू पशुविज्ञान विद्यापीठाचे खास या कार्यक्रमासाठी खूप आलेले आहेत ते नितीनजी पाटील, विभागीय आयुक्त जितेंद्रजी पापळकर, वीरेंद्रजी मिश्रा, डॉक्टर देवरे आमचे पशुसंवर्धनचे आयुक्त, खूप सुंदर काम त्यांनी केले, खूप मेहनत केली, आमचे कलेक्टर विवेक जॉन्सन, आमचे SP बीडचे नवनीतजी, आमचे पूर्ण पशुधनची टीम मुकणे वगैरे सगळी टीम, खूप चांगलं काम त्यांनी केलेलं आहे। आमचे परळीचे गटनेते पवन मुंडे, तालुक्याचे अध्यक्ष राजेश गीते, रमेश कराड, आमचे बँकेचे चेअरमन विनोद सामत, निळकंठ चाटे, शिवाजीराव गुटे, NCPचे नेते अभय, आमच्या बंधू अजय, वैजनाथराव सोळंके, भैया धर्माधिकारी स्वतः सूर्यभानजी मुंडे, सर्व मान्यवर। सॉरी CM सर, तुमचे नेहमी मी आदेश बरोबर तंतोतंत पाळते आणि अगदी मंचावरील कोणाचेही नावं नाही घ्यायचं पण मी नेहमी पाळते, पण आता काय आम्ही इथे युतीमध्ये आहोत, मग मी दोघांचे पैकी एकाचं नाव घेतलं तर दोघेही नाराज होऊन म्हणून तुमचा 2 मिनिटं वेळ मी जास्तीचा घेतला, सगळ्यांची नावं घ्यायचा प्रयत्न केला, कारण या सगळ्यांमुळे हे यशस्वी होत आहे महापशुधन एक्सपो। मला जेव्हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण विकास खातं दिलं होतं तर मला वाटत होतं की मी जरा बहुतांश शहरात वाढले असल्यामुळे मला ग्रामीण विकास करता येणार नाही, तर त्यांनी मला रात्री उशिरा फोन करून मला सांगितलं, पंकजा तुला जलसंधारण आवडतं, मी त्याला जलसंधारण जोडत आहे आणि मी त्यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे जलयुक्त शिवार या योजनेमध्ये काम करण्याचं भाग्य मला मिळालं आणि त्याचमुळे माझा दुष्काळग्रस्त बीड जिल्हा जो 2-2.5 हजार टँकरनी तिथे पाणी पुरवठा व्हायचा तो आज टँकर शून्य झाले आहे, टँकर मुक्त झालेला आहे, याच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते। या महाराष्ट्रामध्ये रस्त्यांची खूप आभाळ आहे, एक चांगली प्रभावी योजना कर असं देवेंद्रजी फडणवीस यांनी मला तेव्हा सांगितलं, तेव्हा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आम्ही करू शकलो आणि आज या बीड जिल्ह्यामधल्या कानाकोपऱ्यामध्ये, खेड्यामध्ये, वाडी वस्त्या तांड्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ते झालेले आहेत। 0% व्याज दराने सुमतीबाई सुकळीकर योजना आम्ही केली, तेव्हा बचत गटाची प्रभावी आम्ही काम करण्यासाठी उमेदमधनं त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं। स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यक्रमाला आले होते संभाजीनगरला, या महिला आज सर लखपती दीदीकडे वाटचाल करत आहेत आणि त्यांच्याबद्दल मला कौतुक वाटतं। तसंच आज जेव्हा तुम्ही पशुधनचं काम करण्याची संधी दिली, पशुसंवर्धन खातं मला दिलं, पर्यावरण खातं दिलं, तेव्हा काय करावं माझ्या मनामध्ये विचार येत होता की आपण ह्याच्यामध्ये वेगळं काय करता येईल, तर आम्ही पहिलं राज्य आहोत महाराष्ट्र ज्यांनी पशु संवर्धन खात्याला कृषीचा दर्जा देऊन कृषीचे सर्व लाभ
देण्याचं काम केलं तेव्हा सीएम साहेबांनी अगदी 15 दिवसामध्ये ही फाईल कॅबिनेटमध्ये घेऊन हे मंजूर करण्यासाठी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं. आज जे कृषीला लाभ मिळतील, जी व्याजाची सबसिडी मिळेल, जे सोलारची सबसिडी मिळेल, जे लाईट बिलामध्ये सबसिडी मिळेल, हे सगळ्या कृषीसारख्या सबसिडीज आमच्या पशुपालकांना देखील मिळणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये उद्योग आणि उद्योजक वाढणार आहेत. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की या पशुधन एक्स्पोमध्ये मी आपल्याशी वेळोवेळी चर्चा केल्याप्रमाणे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक अशी आम्ही योजना आणू इच्छितो, जेणेकरून ग्रामीण भागातील जीन पॅन्ट तरुण, टी शर्ट घातलेला, गॉगल घातलेला तरुण उद्योजक होईल. कुणासमोर शहरात जाऊन कुठे ड्रायव्हरची नोकरी करतो, कुठे क्लर्कची नोकरी करतो म्हणून हात पसरण्यापेक्षा तो तरुण स्वतः 4 लोकांना नोकऱ्या देऊ शकेल, अशा प्रकारची उद्योजकाची स्कीम आपण आणली पाहिजे. पशुधन खातं माझ्याकडे आहे. ग्रामीण भागातील 24 लाख तरुणांना, बेरोजगार तरुणांना उद्योजक बनवण्याची योजना आमच्याकडे आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला पाठीशी राहिले, सहकार्य केलं तर मुख्यमंत्र्यांच्या नावावर अनेक तरुण हे बेरोजगारीकडून उद्योजकतेकडे जाण्याचा प्रवास करतील. आज हे पशुसंवर्धन खातं माझ्याकडे आहे. या खात्याचा मी आढावा घेतला. जीडीपी मध्ये 4% इतका वाटा या खात्याचा आहे. म्हणजे राज्याच्या सकल उत्पन्नामधला जवळपास 2.8%, जो 25% होतो, एवढा वाटा हा आमच्या पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून होतो. देशामध्ये दूध उत्पादनामध्ये आपल्या राज्याचा 5वा क्रमांक आहे मुख्यमंत्री सर. आपल्या अंडी उत्पादनामध्ये आपला 7वा आणि मांस उत्पादनामध्ये 3रा क्रमांक आहे. माझी इच्छा आहे की आपल्या सहकार्याने हे खातं दिल्यानंतर एक क्रमांक तरी येणाऱ्या वर्षामध्ये आपण पुढे जायला पाहिजे. आणि आम्ही ह्याच्यामध्ये पूर्णपणे कुक्कुटपालनामध्ये, अंड्यामध्ये, दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही ह्याच्यामध्ये फोकस करत आहोत. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पण भरपूर मोठं दुधाचं संकलन आहे. बाजूच्या नगर जिल्ह्यामध्ये पण मोठं दुधाचं संकलन आहे, मोठमोठ्या डेअरीज आहेत. यामध्ये यांना जर आपण मोठं प्राधान्य दिलं आणि त्यांना सबसिडी देऊन त्यांच्या पाठीशी आपण उभे राहिलो तर हे उद्योजक कमाल करून दाखवू शकतात. हे आमचं स्वप्न आहे, हे आमचं ध्येय आहे. आज उमेदच्या माध्यमातून अनेक माझ्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. 0% व्याजदराने कर्ज मिळाल्यामुळे स्वतःचा व्यवसाय करतायत. मार्केटिंगचं समर्थन त्यांना मिळतंय. शासन त्यांच्या पाठीशी उभं आहे. मी आत्ताच कलेक्टरांबरोबर मी पूर्ण काल बचत गटाचा पूर्ण प्रत्येक स्टॉलला भेट दिली. तिथल्या महिलांनी अगदी हळदीपासून, कुंकवापासून, फळापासून, लोणच्यापासून, चटण्यापासून, पापडपासून सगळं मला पाकिटं दिले. सगळे पोतं भरून मी घरी घेऊन गेले. घरी साबणांच्या सौंदर्य प्रसाधनापासून या ग्रामीण भागातल्या महिला करता आहेत. त्यांच्यासाठी मला खूप गर्व वाटतो. माझ्या गळ्यामध्ये एक छोटीशी मोत्याची माळ आहे. खूप माझ्याकडे अलंकार असतील ह्याच्यापेक्षा महागडे, पण ते माझ्या बचत गटाच्या ताईने मला दिले आणि तिचा हट्ट होता की ताई तुम्ही आज घाला, आणि म्हणून मी ती आज घातलेली आहे. ही मोत्याची माळ माझ्या गळ्यामध्ये शोभतीये कारण तुम्ही स्वतःच्या पायावर उभा आहात. मला एवढा आनंद होतो. तसंच हे पशुधन खातं माझ्याकडे शोभावं. मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने मी गरीब माझ्या शेतकऱ्यांसाठी, या गरीब ग्रामीण जनतेसाठी काहीतरी करू शकावं, हीच माझी वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना आहे. उद्या शिवरात्र आहे आणि मला मुख्यमंत्री महोदय उद्या येणार होते, पण त्याही पेक्षा मोठा कार्यक्रम त्यांच्याकडे आलाय. सद्गुरूंनी त्यांना निमंत्रित केले, त्यामुळे ते तिकडे जाणार आहेत. आणि त्यामुळे त्यांनी म्हटले पंकजा मला येणं शक्य नाही. माझा चेहरा बघितला पडलेला, तर म्हटले मी एक दिवस आधी आलो तर चालेल का. आणि ते एक दिवस सगळे कार्यक्रम बाजूला सरकवून त्यांनी आपल्यासाठी आले. त्यांचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करा आणि आभार माना. मुख्यमंत्री महोदय दरवेळी जेव्हा जेव्हा जिल्ह्याला आले त्यांनी जिल्ह्यासाठी खूप दिलं, राज्यासाठी खूप दिलं. आता त्यांना जिल्ह्यापुरतं मागणं, मतदारसंघापुरतं मागणं मलाही पटत नाही. या खात्याचं म्हणजे भविष्यामध्ये जसं ग्रामीण विकासमध्ये, जलयुक्त शिवारमध्ये, वेगवेगळ्या खात्यांमध्ये आपला वेगवेगळ्या योजनांमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव कोरलं गेलंय, तसंच पशुसंवर्धन खात्यामध्येही कोरलं जावं अशी कामगिरी माझ्या पूर्ण टीमकडून व्हावी, हे माझी इच्छा आहे. आणि त्या निमित्ताने आपण इथे आलात. मला हे खातं इतकं आवडलंय. म्हणजे सर काल आमच्याकडे सहकुटुंब सहपरिवार लोक इथे आले होते. माझ्या एक श्रीनिवास आगळे सरपंच होता अकोल्याचा, ते पूर्ण बायको पोरांना घेऊन आला. आमचा पप्पू चव्हाण तांड्यावरचा आमचा फार मोठा जिल्ह्याचा नेता आहे, आमच्या तांडा सुधारचा अध्यक्ष आहे, बायका पोरांना घेऊन आला. अनेक कार्यकर्ते सहकुटुंब सहपरिवार इथे आले हे पशुधन बघण्यासाठी. वेगवेगळे इथे त्यांना लेक्चर दिले गेले, त्याच्यातून ते शिकले आणि त्याच्यातून पुढे जाऊन त्यांना वेगवेगळ्या माहिती देऊन आम्ही
त्यांना प्रयोग करणार आहोत. इथे आपण प्रयोग करतो, माणसामध्ये बायकांना, मनुष्य जातीत बायकांना किंमत करून घ्यावी लागते, भांडून घ्यावी लागते, पण प्राण्यांमध्ये स्त्रीला किंमत आहे, स्त्रीला किंमत आहे, मादीला किंमत आहे. त्यामुळे आता असे प्रयोग करतो. आमचा गोसेवा आयोग आहे, मुंदडाजी काम करतात, त्या गर्भामध्ये असे प्रयोग करू की त्याला गायच झाली पाहिजे, तिला म्हणजे स्त्री जातीची मादीच झाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयोग करतो. तिथे ते परिस्थिती आहे. तसेही प्रयोग आपण यशस्वी करून दाखवलेले आहेत. म्हणजे गाय होईल दुभती गाय. अंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तेव्हा तिच्यामध्ये मला दिसते माझी माय. हे शब्द मला आज हे भावना आमच्या या पशुधनाविषयी आमच्या लोकांच्या आहेत. काल जेव्हा आम्ही त्यांना हात लावत होतो, लेकरांपेक्षा सुंदर यांना ठेवलेले आहेत. ताई, आम्ही यांची खूप काळजी घेतो, आम्ही स्वच्छ ठेवतो, जीव लावतो, औषधे देतो, त्यांना खुराक देतो. म्हणजे एखादा पहिलवान लेकरू घरातलं कसं पाळतात तसं एखादा बैल पाळलाय. काय सुंदर इथे एक एक प्राणी आलेले आहेत. ते बघून मला खूप खूप बरं वाटलं आणि याच्यात खूप काही करण्यासारखं आहे. ह्याच्याबद्दलचा माझा आत्मविश्वास दुणावला आणि आता मुख्यमंत्र्यांनी एवढ्या घाईगडबडीत येऊन या आत्मविश्वासाला खूप चांगली सोनेरी कडा दिली आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या बजेटमध्ये पशुधन खात्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री गावागावातल्या शेतकऱ्याच्या, पशुपालकांच्या हृदयावर स्वार होतील आणि त्यांचे आशीर्वाद जिंकतील आणि त्यांना शिवाचे, आमच्या महादेवाचे आशीर्वादही मिळावे. उद्या शिवरात्री निमित्त माझ्या या पशुपालकांना खूप खूप चांगले दिवस यावे, हीच मी या निमित्ताने माझी इच्छा प्रकट करते आणि माझ्या वाढत चाललेल्या या भाषणाला मी थांबवते आणि माझ्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद मंत्री महोदया. श्रीमती पंकजा मुंडे मॅडम, आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. सामंजस्य कराराचे हस्तांतरण आता इथे होणार आहे. मी विनंती करते डॉक्टर शीतल कुमार मुकणे, मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ नागपूर, प्रकल्प संचालक डॉक्टर संजय गोराणी, विदर्भ मराठवाडा दुग्ध उत्पादन प्रकल्प, मुख्य शास्त्रज्ञ सोमनाथ माने, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, डॉक्टर दिनकर बोर्डे, उपायुक्त पशुसंवर्धन जिल्हा परिषद सातारा. सामंजस्य कराराचे प्रतिकात्मक स्वरूपातील पुस्तिका, एक फोल्डर आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आणि त्याचबरोबर इतर मान्यवरांच्या उपस्थितीत याचं हस्तांतरण होत आहे. या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत सामंजस्य कराराचं प्रतिकात्मक स्वरूपात हस्तांतरण झालेलं आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग नगरीत आज ज्ञानाचा नवा अध्याय सुरू होतोय. परळीच्या शैक्षणिक व सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर घालणाऱ्या डॉक्टर भालचंद्र सार्वजनिक वाचनालयाच्या अत्याधुनिक नूतन वास्तूचे लोकार्पण हे आपण आता सर्वजण साक्षीदार होणार आहोत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.